अखेर बारामतीकरांनी मनावर घेतलं आणि शरद पवारांच्या तोंडामध्ये लाडू भरवला. शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या गोविंद बागेत बोलवलं होतं जेवायला. परंतु या स्नेहभोजनाला आम्हाला शक्य नाही असं त्यांनी तिघांनी आपापल्या परीने कळवलं. ते काहीही असलं, काहीही झालं आणि शरद पवार त्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहिले. त्यावेळेला बारामतीकरांनी कशा पद्धतीने शरद पवारांचं तोंड गोड केलं याबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. देवेंद्र फडणवीस हे ज्येष्ठ कूटनीतिकार म्हणून पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचं कारण सरळ आहे की पवार खानदानामध्ये त्यांनी जी उभी फूट पडण्यामध्ये जे काही आपला सिंहाचा वाटा उचललेला आहे तो सर्वश्रुत आहे. तरी देखील आपण राजकीय सुसंस्कृतपणा जपतो असं त्यांच्याकडून बोललं जातं. मग त्यांनी शरद पवारांचं जे निमंत्रण होतं त्या निमंत्रणाच्या उत्तरामध्ये जे काही पत्र लिहिलं होतं, अर्थातच मी येऊ शकणार नाही हे पत्र, तर ते पत्रामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता की मी खूप व्यस्त आहे. आपण जाणताच, म्हणजे शरद पवार आपण जाणताच की अजितदादा पवार यांनी कसे विकासाचे कामं इथं ठेवलेले, त्याचे उद्घाटन आहेत असं म्हणून त्यांनी वेळ नाही, त्यामुळं मी येऊ शकत नाही असं त्यांनी ते शरद पवारांना उद्देशून पत्र लिहिलं होतं. मग आता अजित पवारांना सांभाळून घेणं सगळ्या पद्धतीने हे देवेंद्र फडणवीस यांचं राजकीयदृष्ट्या फार मोठं काम आहे. त्याची प्रायोरिटी फार मोठी आहे. कारण की अजित पवार हे काय स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं जे काही राजकारण आहे किंवा भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण आहे त्याच्यामधल्या स्ट्रॅटेजिक पार्टनर असलेल्या अजित पवार यांना सांभाळून घेणं हे त्यांचं काम आहे. मग ते कसं? मग आता त्यांनी ज्या वेळेला महारोजगार मेळाव्यामध्ये भाषण केलं त्यावेळेला त्यांनी अजित पवारांची जी तोंड भरून स्तुती केली, विकासाची दृष्टी असलेले नेते, की आता हे पोलीस उपमुख्यालय जे बारामती झालेलं आहे ते कसं कॉर्पोरेट कंपनीसारखं चकचकीत आहे आणि हे बघून सगळेच आता पोलीस अधिकारी सगळ्या महाराष्ट्रातले असं म्हणायला लागतील की आम्हालाही असं ऑफिस करून द्या. मग दादा तुम्ही आता काय करता, तुम्ही आमचं PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट व्हा, सगळीकडे आम्हाला सल्ला द्या. हा, पण आम्हाला माझं खातं पात्र मी काही तुम्हाला देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मग एका अर्थाने विकासाची खास पद्धत असलेल्या, आक्रमक असलेल्या दादांचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पद्धतीने कौतुक केलं. त्याचं कारण सरळ आहे की त्या व्यासपीठावर सुनेत्रा पवार बसलेल्या आहेत, सुप्रिया सुळे बसलेल्या आहेत आणि आता या ननंद भाऊजाईची निवडणुकी झालीच पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाची विशिष्ट अशी रणनीती आखलेली आहे अशी चर्चा सुरू आहे. मग आता ही चर्चा सुरू होत असताना कोणत्याही स्थितीमध्ये सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांची सहानुभूती अजित पवारांच्या विकासात्मक राजकारणाच्या आड यायला नको आणि लोकसभेमध्ये त्याचा फटका त्यांना बसायला नको. म्हणजे या सहानुभूतीचा, या दोघांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फटका अजित पवारांना बसायला नको म्हणून सातत्याने प्रयत्न करत राहिले. हे त्यांचं काम आहे आणि ते त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं, यांनी देखील शरद पवारांचं गोविंद बागेतलं जेवणाचं निमंत्रण नाकारलं. त्याच्यामध्ये लिहित असताना त्यांनी असं म्हटलं की आपण मला निमंत्रित केलं याबद्दल मी आपला आभारी आहे, परंतु व्यस्तता, मला अहमदाबादला जायचं आहे, अनेक कारण आहेत म्हणून मी येऊ शकत नाही, पुढच्या वेळेला मात्र नक्की असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हा धागा पकडत म्हणजे फडणवीसांनी जे काही अजित पवारांचं कौतुक केलं विकासात्मक पुरुष म्हणून, मग बारामतीच्या विकासाबद्दल बोलणं हे मुख्यमंत्र्यांना देखील अपरिहार्य होतच, परिस्थितीच ती होती. कारण की ज्यांच्यामुळं, ज्या पवार कुटुंबामुळं बारामतीचा विकास सातत्याने चालू आहे. मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अजित पवारांना बारामतीच्या विकासाचं श्रेय एकट्याला दिलं नाही. त्यांनी सोबत आधी नाव घेतलं ते शरद पवारांचं नाव, की शरद पवार आणि अजित पवार यांनी हे विकसित केलं. बारामतीचं मॉडेल पूर्ण प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. मग आता हे सगळं चालू असताना एक लोकांमध्ये काय चर्चा होत होती, की लोकांमध्ये चर्चा अशी होती की
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला पहिल्यांदा पंतप्रधान झाले पहिल्या टर्ममध्ये 2014 ते 2019च्या दरम्यान, त्यावेळेला ते बारामतीला आले. याच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ते आले. ते बोलले की हे शिक्षणाचा जो काही संस्कार कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने विद्या प्रतिष्ठाननी प्रगती केलेली आहे, याचं तोंड भरून कौतुक नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आणि आज काय परिस्थिती होती की त्याच पवार कुटुंबाच्या विरुद्ध, म्हणजे विद्या प्रतिष्ठानमध्ये हे सगळे जे संचालक आहेत, अजित पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, योगेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, स्वतः शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, या संचालकांमध्ये आता काय झालेलं आहे, राजकीय बेबनाव निर्माण झालेला आहे. आणि मग अजित पवार यांच्या आक्रमकतेमुळं, त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे, त्यांच्या दबंगगिरी बोलण्यामुळं थोडे बारामतीकर आता दुखावलेले आहेत. हे याचे अहवाल जसे प्रसिद्ध व्हायला लागले किंवा जसं कानावर यायला लागलं, तसं अजित पवारांनी देखील एक जाहीर पत्र एक 5-6 दिवसापूर्वी काढलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं मी का बाहेर पडलो, मी का राजकीय घरोबा मांडतोय वगैरे वगैरे त्यांनी असं म्हटलं होतं. कारण की त्यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचं वय काढणं असो किंवा कोण मायकाला आडवा येतो ते बघतो मी, लोकसभेमध्ये जर मला दगाफटका झाला तर मी विधानसभा लढवणार नाही वगैरे वगैरे असं ते बोलले होते. मग ते आता जरा अति मोठा डोस झाला आहे, तो ओव्हरडोस पाजला गेला. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी थोडं सारव करण्यासाठी का होईना पद्धतशीर पत्र लिहिलं. मग त्याला पुन्हा त्या अजित पवारांच्या पत्राला उत्तर म्हणून बारामतीकरांनी अर्थात नाव न टाकता एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात अजित पवारांना शेलक्या शब्दामध्ये खडे बोल सुनावले. आता हे सगळं सुरू झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय सुसंस्कृतपणाचं उदाहरण म्हणून आजच्या नमो महारोजगार मेळाव्याकडे बघावं का, तर एका दृष्टीने आपण बघितलं पाहिजे असंही म्हटलं पाहिजे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आश्वासन दिलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू, मग अशी टीका कोण करत आहे, ते सुप्रिया सुळे करतात आहे, शरद पवार करतात आहे. मग आता त्यांना व्यासपीठावर सोबत घेऊन आपण हा मेळावा करतोय. मग ह्या दोघांनी टीका तरी कशी करावीत. मग शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे रोजगार मिळतोय, कसे ते बाहेर पडतात आहे. आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा विचार करतोय, ते नवनवे अभ्यासक्रम कसे सुरू करतोय, असं त्यांनी ते एकदा तिथं सांगून टाकलं. कारण की तिथं राजकारण विरहित असं व्यासपीठ होतं, शासनाचं ते व्यासपीठ होतं, रोजगाराशी संबंधित व्यासपीठ होतं, शिक्षणाबद्दल बोलणं आपल्याला गरजेचं होतं. म्हणून त्यांनी त्या आपल्या अधिकारामध्ये ते बोलले. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आता हे कशा पद्धतीने यशस्वी होत आहे, म्हणजे किती रोजगार मिळतात आहे, म्हणजे 57-58 हजार रोजगाराच्या संधी या 300-400 ज्या काही कंपन्या तिथं आलेल्या आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. अर्ज मात्र किती आले, 33 ते 36 हजार अर्ज आलेत. म्हणजे अजून अर्ज करा, उद्या तुम्ही अजून अर्ज करा, 2 दिवस हा मेळावा आहे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. म्हणजे हे सगळं चालू असताना मग रोजगाराच्या संबंधी उत्सुकता असताना त्याला अर्थात जी राजकारणाचा जो काही काळा पडदा आहे त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे, जसं आता मराठा आरक्षण मनोज जरांगे यांना फूस कुणी लावली, दगडफेक कुणी करायला लावली, जाळपोळ कुणी करायला लावली, गुन्हेगारी कशी वाढलेली आहे, म्हणजे कशा पद्धतीने फूस लावली जाते ते कोण लावत आहे. कारण जरांगे पाटला आहे, यांच्या तोंडी कुणाचे शब्द येतात आहे, कुणाची विधानं येतात आहे, तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे येतात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आणि मग आता हे सगळे एकत्र आले हे व्यासपीठावर. हे अतिशय काय झालं की चांगल्या अर्थाने दर्शन घडलं. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा उल्लेख केला, देवेंद्र फडणवीस यांनी जरी केला नाही तरी ते कसं की आता पोलीस भरतीमध्ये आम्ही आरक्षणाची सुरुवात कशी केलेली आहे, मराठा आरक्षणाची सुरुवात कशी केलेली आहे वगैरे हे सगळं सांगितलं जात आहे त्या पद्धतीने. म्हणजे आता बेरोजगारी हटवायचा विडा या महायुतीच्या शासनाने घेतलेला आहे असं ते सगळं दाखवलं जात आहे. आणि काही प्रमाणात का होईना ती वस्तुस्थिती देखील आहे. आता ठीक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने का होईना जर भाववाढ कमी होते तसं रोजगार वाढत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि विशेषतः असं राजकारण विसरून जर सगळेजण एकत्र काम करायला लागले तर ते महाराष्ट्राला हवंच आहे. म्हणजे आता शासन आपल्या दारी असं ज्या वेळेला ती योजना सुरू झाली तर त्याची एका तुटक्या फुटक्या गळक्या अशा एसटीवर त्याची जाहिरात होती. आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती, अरे शासन दारी येतं आहे तर निदान ती बस तरी चांगली निवडा.
असं ते तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवारांनी एकदा म्हटलं होतं. आता ते अजित पवार इकडे महायुतीमध्ये आलेले आहेत, ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांना कसं आहे की आता ते वेगामध्ये हे काही महारोजगार मेळावा असेल की नरेंद्र मोदी हे कसे विकास पुरुष आहेत त्यांच्यावर मी प्रभावित कसं आता राजकारण सुरू केलेलं आहे, त्यांना ते बोलणं भाग आहे. आणि आता हे नणंद भावजाईमध्ये जी काही लढाई आहे याच्यामध्ये आपली म्हणजे सुनेत्रा पवार यांचा कोणत्याही स्थितीमध्ये विजय घडून आणणं ही आपल्या राजकीयदृष्ट्या काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन अजित पवार अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीचंच एक उदाहरण म्हणून या महारोजगार मेळाव्याकडे बघता येईल. आता शरद पवारांना त्या अर्थाने कितपत मोठी सहानुभूती मिळते. आता 1967 साली ज्या निवडणूक लढवली होती शरद पवारांनी त्यावेळेला त्यांच्यासोबत जे काही वयोवृद्ध होते ते आज बारामती बोलताना प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणतात की आम्ही आजही पवार साहेबांबरोबर आहोत. म्हणजे अशा पद्धतीचं ते वातावरण, त्याच्या प्रतिक्रिया आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये या त्यांच्या सहानुभूतीचा फटका आपल्याला बसायला नको म्हणून जे काही करता येणार आहे ते सगळं अजित पवार करत आहेत. आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून देवेंद्र फडणवीस हे त्यांना सांभाळत. हे स्ट्रॅटेजिक पार्टनर मी का म्हणतोय, देवेंद्र फडणवीस हे स्वतः म्हणतात आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आमची भावनिक युती आहे आणि अजित पवार यांच्या वैचारिक मतभेद असले, विचारसरणी वेगवेगळी असली म्हणून आम्ही त्यांच्याशी साठगाठ बांधलेली आहे. ती केवळ स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून बांधलेली, स्ट्रॅटेजी म्हणून बांधलेली, म्हणून स्ट्रॅटेजिक पार्टनर. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.